बघा आता ही हायजीनची डेफिनेशन बघितलेली आहे आपण. आता आपण दुसऱ्या ज्या डेफिनेशन आहेत विच आर रिलेटेड विथ दिस चॅप्टर त्या आपण वन बाय वन बघूया. आता बघूया पहिल्यांदा इम्युनिटी. काय बघूया आपण? इम्युनिटी. आता या ठिकाणी ITY इटी ज्या ज्या ठिकाणी येणार त्या ठिकाणी असं ध्यानात ठेवायचं. इटी मीन्स ॲबिलिटी. जसं की आपण शन म्हटलं तर शन म्हणजेच काय? प्रोसेस. तर या ठिकाणी इटी म्हणजेच काय? ॲबिलिटी असं ध्यानात ठेवायचं. आता या ठिकाणी ॲबिलिटी म्हणजेच काय? ही एक जनरल ॲबिलिटी असते बॉडीची आणि ते काय करतंय? इट रिकॉग्नाइज, न्यूट्रलाइज और डिस्ट्रॉय अँड एलिमिनेट द फॉरेन सबस्टन्सेस of a particular infection of a disease. Means it is the general ability of a body. It is general ability of the body to recognize then neutralize or destroy and eliminate foreign substances of a particular infection or diseases. बघा काय आहे इम्युनिटी? इम्युनिटी इज नथिंग बट it is general ability of a body to recognize, neutralize or destroy and eliminate the foreign substances of a particular infection or disease. किंवा आपल्या जर का सोप्या भाषेमध्ये जर बघायला गेलं तर काय म्हणू शकतो आपण? इट इज द ability of a body to kill, neutralize and inhibit the growth of a foreign particles is nothing but the immunity. या पद्धतीने तर आपण ते म्हणू शकतो. What is immunity? Immunity, it is a general ability of a body to recognize, inhibit, kill, neutralize or destroy the foreign substances is nothing but the immunity. बरोबर? तर ह्या इम्युनिटी मध्ये ह्या चॅप्टरशी रिलेटेड आपल्याला इम्युनिटी काय आहे आणि त्या इम्युनिटीचे टाइप्स काय आहेत ते आपल्याला बघायचे आहे. मीन्स ह्या इम्युनच्या रिलेटेड असते इम्युन सिस्टीम. इम्युनच्या रिलेटेड असते इम्युन सिस्टीम. दुसरी डेफिनेशन देऊन घेऊया पहिल्यांदा. काय? इट इज अ ॲबिलिटी ऑफ बॉडी. इट इज ॲबिलिटी ऑफ बॉडी टू किल, inhibits, neutralize the growth of foreign pathogen or particles is called as immunity. ओके, जनरल डेफिनेशन बघता आली. आता ह्या जी इम्युनिटी आहे तर ह्या इम्युनिटीच्या रिलेटेड असते इम्युन सिस्टीम. काय असते? इम्युन सिस्टीम. बरोबर. आता ही जी इम्युन सिस्टीम आहे, इम्युन सिस्टीम म्हणजे नेमकं काय? एक सिस्टम आहे, द सिस्टम विच प्रोटेक्ट फ्रॉम द इम्युनॉलॉजिकल रिस्पॉन्सेस और various infection agent is nothing but the immune system. बरोबर की नाही? म्हणजेच इम्युन सिस्टम म्हणजे काय? अशी एक सिस्टम आहे विच प्रोव्हाइड द इम्युनिटी.
जनरल भाषेमध्ये जर बघायला गेलं तर व्हॉट इज इम्युन सिस्टीम? इम्युन सिस्टीम इज नथिंग बट द सिस्टीम विच प्रोव्हाइड द इम्युनिटी. And what is immunity? Immunity is nothing but the ability of a body to provide or protect, kill, neutralize the foreign pathogen. बरोबर की नाही? Yes. तर इम्युन सिस्टीमची जर का डेफिनेशन जर बघायला गेली तर व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ इम्युन सिस्टीम? The system which protects us from various infectious agents is called as immune system. ओके, बघा इम्युन सिस्टीम म्हणजे काय? द सिस्टम विच प्रोटेक्ट अस फ्रॉम व्हेरियस इन्फेक्शियस एजंट इज कॉल्ड ॲज इम्युन सिस्टीम. आता ज्या ठिकाणी आपण इम्युनिटी आणि इम्युन सिस्टीम शिकतो तर त्याला म्हटलं जातं इम्युनॉलॉजी. त्याला काय म्हटलं जातं? इम्युनॉलॉजी. काय म्हटलं जातं? इम्युनॉलॉजी. म्हणजेच काय? It is the science which deals with the study of immune system, immune responses to the foreign substances and their role in resisting the infection or the pathogen is nothing but the immunology. Logy derived from the word logos, and logos means study. The study of immune or immunity is nothing but the immunology. बरोबर की नाही? It is the branch of science. It is branch of science which deals with it is the branch of science which deals with the study of immune system or immune responses is called as immunology. Okay. बघा ही नुसते काय म्हणतात विशाल मुळे सेज इट इज अ ब्रांच ऑफ बायोलॉजी. बघा ही नुसती ब्रांच ऑफ बायोलॉजीच नाहीये, कारण बायोलॉजीचं तर आहेच, पण बायोलॉजी मध्ये काय मेजर ब्रांच कशाची? ही सायन्सची आहे ना. कारण याच्यामध्ये आपण काय करतोय? वेगवेगळे इम्युन सिस्टीमचे जे काही पॅरामीटर्स आहेत ते पॅरामीटर्स आपण स्टडी करतोय. बरोबर की नाही? म्हणून इम्युनॉलॉजी इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ अ इम्युन सिस्टीम ऑर इम्युन रिस्पॉन्सेस इज कॉल्ड ॲज अ इम्युनॉलॉजी. ओके. तर याच्यामध्ये यूज काय केला आपण वरती? बघा जी इम्युन सिस्टीम जे आहे तर त्या इम्युन सिस्टीम मध्ये आपण एक इन्फेक्शियस एजंट हा एक वर्ड आपण यूज केलेला आहे. बरोबर की नाही? इन्फेक्शियस एजंट म्हणजे काय? असे एजंट विच कॉजेस द इन्फेक्शन. बरोबर की नाही? द एजंट विच कॉजेस द इन्फेक्शन आर कॉल्ड एज द इन्फेक्शियस एजंट. ओके. देन याच्यामध्ये डेफिनेशन जर आणखी बघायला गेली आपण तर बघा आणखी काय या चॅप्टर मध्ये आपण बघणार आहोत अँटीजन, अँटीबॉडी, नंतर रेजिस्टन्स. बरोबर. आता अँटीजन, अँटीबॉडी आणि रेजिस्टन्स यांच्या डेफिनेशन काय आहेत पहिल्यांदा ते बघूया. नंतर डिजीजशी संबंधित असलेल्या काही टर्मिनॉलॉजी, काही कशा असतात? ॲक्वायर्ड डिजीज असतात, काही कम्युनिकेबल डिजीज असतात, काही नॉन कम्युनिकेबल डिजीजेस असतात. बरोबर की नाही? काही कंजेनायटल डिजीजेस असतात. तर त्या एक टर्मिनॉलॉजी आपण बघूया.
म्हणजे नंतर आपल्याला त्या टर्मिनॉलॉजी बद्दल नंतर तुम्हाला असं वाटलं नाही पाहिजे की अरे हे जे शब्द आहेत ते शब्द आपल्याला एलियन आहेत, बरं आहे की नाही. बरेचसे शब्द आहेत ना याच्यामध्ये वेगवेगळे आहेत आणि ते आपल्याला लवकर कळत नाही आणि बऱ्याच वेळेस ते शब्द त्या ठिकाणी येतात. ओके, तर आता डिझीज बद्दल बघू. तर पहिला आहे कंजेनायटल डिझीज. कंजेनायटल डिझीज. आता कंजेनायटल डिझीज म्हणजे काय माहिती आहे का? डिझीजचा डेफिनेशन जे आहे तर डेफिनेशन म्हणजेच काय? बॉडी इज नॉट इज नथिंग बट द डिझीज. डिझीज म्हणजे काय? बॉडी इज नॉट ऍट द इज कंडिशन, म्हणजे बॉडी ही चांगली नाहीये म्हणजेच काय? डिझीज येते. आता त्या डिझीज मध्ये कंजेनायटल डिझीज म्हणजे नेमकं काय तुम्हाला माहिती आहे का? कंजेनायटल डिझीज म्हणजे नेमकं काय? येस ऑर नो? बघा, कंजेनायटल डिझीज म्हणजेच काय? अशा काही ऍबनॉर्मॅलिटी असतील, म्हणजे त्या कशा असतील? अनाटॉमिकल ऍबनॉर्मॅलिटीज असतील किंवा फिजिओलॉजिकल ऍबनॉर्मॅलिटीज असतील ज्या तुमच्या जन्मापासूनच तुमच्या सोबत असतात, दॅट वी कॉल्ड ऍज अ कंजेनायटल डिझीज. म्हणजे बऱ्याच वेळेस याच्यामध्ये आपण बॉडी फ्लुइड्स अँड सर्क्युलेशन मध्ये एक वर्ड बघितला होता बघा, कंजेनायटल हार्ट डिझीज. तर त्यावेळेस तुम्हाला काहीतरी रिलेशन सांगितलं होतं मी, आठवते का? कंजेनायटल हार्ट डिझीज. शिवकन्या दुगाने सेज कंजेनायटल एनोमली. यस, आठवतंय का? यस, म्हणजेच कंजेनायटल डिझीज म्हणजेच काय? These are anatomical or physiological. These are anatomical or physiological abnormalities These are anatomical or physiological abnormalities present from the birth is called as congenital disease. Yes or no? Correct. जे काही जन्मजात जे काही रोग असतील, जन्मापासूनच येतात, दॅट वी कॉल्ड ऍज अ कंजेनायटल डिझीज. आता काही क्वचितच हे कंजेनायटल डिझीज असतात, पण बरेचसे डिझीज कसे असतात? ॲक्वायर्ड डिझीज असतात. कशा असतात? ॲक्वायर्ड डिझीज. आता ॲक्वायर्ड डिझीज म्हणजेच काय? की these are the diseases which develops after the birth. The disease which are developed after the birth are called as a acquired disease. Means these diseases develops after birth are called as acquired disease. Okay, these acquired disease. शिवकन्या दुगाने आज सर ऍट these occur before birth पण का? नाही, ऍक्वायर्ड डिझीज जे आहेत ना, ते ऍक्वायर्ड म्हणजेच काय? ज्यावेळेस तुमचं बर्थ झालं म्हणजे जन्म झाल्यानंतर ते काय होतात? काही दिवसानंतर होतील किंवा लगेच जन्म झाल्या पण काही आजार होऊ शकतात, बरं की नाही? असे जे डिझीज असतात त्याला म्हटलं जातं ऍक्वायर्ड डिझीज. जे जन्मजात आहेत त्यांना आपण काय म्हणणार आहे? कंजेनायटल डिझीज, बरं की नाही? जन्म झाला नाही पण त्याच्यामध्ये ते डिझीज आहेत ना, मग त्याच्यामध्ये पण काही कसे असतात? काही जेनेटिक लेवलवरती असतील, बरे, म्हणजे काही मेंडेलियन डिसऑर्डर असतात, काही क्रोमोझोमल डिसऑर्डर असतात, ते आपण बघणार आहोत. द प्रिन्सिपल बेसिस ऑफ इनहेरिटन्स या चॅप्टर मध्ये. यस,
These are anatomical or physiological abnormalities developed after the आफ्टर दी बर्थ. हा विशाल करेक्ट. आपण अशी जी समोरची जी डेफिनेशन आहे त्या डेफिनेशनला पण आपण असं म्हणू शकतो की these are the anatomical or physiological abnormalities which are developed after the birth असे म्हणू शकतो. पण बऱ्याच वेळेस ज्या अनाटॉमिकल ॲबनॉर्मॅलिटीज असतात ना, अनाटॉमिकल म्हणजेच काय, रिलेटेड विथ अनाटॉमी, म्हणजे जो काही कंजेनायटल हार्ट डिजीज आहे म्हणजे तो कसा आहे, जन्मजातच आहे ना, पण तो कसा आहे अनाटॉमीशी रिलेटेड आहे, म्हणजे तो बर्थच्या अगोदरपासूनच असणार आहे, तो नंतर थोडी डेव्हलप होणार आहे. हा अनाटॉमी म्हणजे काय, तुमचा काय झालाय मग, एखादा ऍक्सिडेंट झाला आणि ऍक्सिडेंट झाल्यामुळे तुमचा पाय कट झाला आणि त्याच्यामध्ये काय होणार, काही इन्फेक्शन होणार, मग ते इन्फेक्शन झाल्यामुळे नंतर आणखी दुसऱ्या कुठल्या तरी ऑर्गनला जर का अफेक्ट करत असेल तर दॅट डिजीज इज कॉल्ड ॲज अ ॲक्वायर्ड डिजीज. ओके. आता हे जे ॲक्वायर्ड डिजीज आहेत ना, तर हे ॲक्वायर्ड डिजीज कसे असू शकतात, द ॲक्वायर्ड डिजीज मे बी कम्युनिकेबल ऑर नॉन कम्युनिकेबल. दिस ॲक्वायर्ड डिजीज, these acquired disease may be communicable or non-communicable. बरं आहे की नाही. आता कम्युनिकेबल आणि नॉन कम्युनिकेबल म्हणजे नेमकं काय, कम्युनिकेबल, इथं कम्युनिटीचा केबल आहे का, आता कम्युनिकेबल डिजीज आर द डिजीज विच कॅन स्प्रेड इन द कम्युनिटी. द कम्युनिकेबल डिजीज are the diseases which can spread in the community through the community is called as a communicable diseases. म्हणजे what is communicable disease? Communicable disease are the disease which can develop in the community through the community. असं आपल्या जनरल सेन्स मध्ये आपण म्हणू शकतो. काय, these are the disease spread in community through community which are caused by viruses, bacteria, rickettsia, then fungi, then protozoan, then worms, etc. बरं आहे का नाही. कम्युनिकेबल डिजीज म्हणजेच काय, असे काही डिजीज, these are the disease spread in the community through the community which are caused by viruses, bacteria, rickettsia, fungi, protozoa, worms वगैरे वगैरे. बरं आहे की नाही. मग आता जे नॉन कम्युनिकेबल डिजीज असतात ते नॉन कम्युनिकेबल डिजीज म्हणजे काय असतील, जे कम्युनिटीमध्ये स्प्रेड होणार नाही. बरं आहे, जे कशामध्ये स्प्रेड होणार नाहीये तर ते कम्युनिटीमध्ये स्प्रेड होणार नाही, म्हणजे ते कशासोबत रिलेटेड असणार आहे, ते फक्त आणि फक्त एखाद्या इंडिव्हिज्युअल पर्सनशीच रिलेटेड असणार आहे. ते कशाची असणार आहे, एखाद्या इंडिव्हिज्युअल पर्सनशीच रिलेटेड असणार आहे, ते दुसरीकडे जाणार नाहीयेत. पॅथोजन आहे भक्ती मोरे शिवराणी, रिकेशियन डिजीज, इट्स अ पॅथोजन डिजीज. ओके. डेफिनेशन पहिल्यांदा बघून घ्या, नंतर सांगतो प्रत्येकाचं, कारण हे जे आहेत ना कुठल्या प्रकारचे रिकेशियन डिजीज असतात, काय असतात. ओके. देन हे झालं आपलं कम्युनिकेबल डिजीज. दुसरं आहे नॉन कम्युनिकेबल डिजीज.
कम्युनिकेबल डिझीज. आता नॉन कम्युनिकेबल डिझीज म्हणजेच काय? हे कम्युनिटीमध्ये स्प्रेड होणार का? नाही. कम्युनिटी थ्रू स्प्रेड होणार का? नाही. म्हणजे काही आजार असतील की जे काय असतील ते रिमेन कन्फाइंड टू दॅट पर्सन. Remain confined to that person. It is not transmitted from one person to another person. म्हणजेच ते कसं असणार आहे? नॉन कम्युनिटी. यस, किरण कटकरे से सर नॉन ट्रान्समिसिबल डायरेक्टली फ्रॉम वन पर्सन टू अनदर पर्सन. यस, एका पर्सन पासून दुसऱ्या पर्सनला तो ट्रान्सफर होणार नाही. यस, करेक्ट अदनान. दॅट इज डायबिटीज, ग्वाइटर किंवा डॉर्फिझम वगैरे. म्हणजे ग्वाइटर किंवा डायबिटीज आपण याला म्हणू शकतो. बरं आहे की नाही? म्हणजेच काय? यस, ॲस्थमा. म्हणजे एखादा जो आजार आहे तो एखाद्या पर्सनला जर असेल तर तो पर्सन जरी त्याला वाटलं जरी असं की त्याने काय केलं पाहिजे, दुसऱ्याला दिलं, तो दुसरा कोणीतरी घेणार तो आजार, त्याचा आजार कमी झाला पाहिजे असं जरी वाटलं तरी ते देऊ शकणार नाही. बरं आहे की नाही? means non-communicable disease. These diseases remain confined to the person, who develops them and not spread to another person. Example, diabetes or goiter etc. म्हणजे काही असे आजार असतील जे काय होतील ते त्यांच्यामध्येच असतील, ते दुसऱ्याला स्प्रेड करू शकणार नाही. बरं, मग याच्यामध्ये काय असतात? आणखी काही टर्मिनॉलॉजी असतात. काही कशा असतात? कॉन्टेजियस डिझीज आणि काही कशा असतात? नॉन कॉन्टेजियस डिझीज. काही कशा असतात? कॉन्टेजियस आणि काही कशा असतात? नॉन कॉन्टेजियस. आता कॉन्टेजियस आणि नॉन कॉन्टेजियस म्हणजे नेमकं काय? कॉन्टेजियस म्हणजे काय? जे डिझीज कॉन्टॅक्ट थ्रू स्प्रेड होतील, त्याला काय म्हटलं जातं? कॉन्टेजियस डिझीज. आणि जे नॉन कॉन्टेजियस डिझीज असते जे कॉन्टॅक्ट थ्रू ट्रान्समिट होणार नाही. म्हणजेच यापैकी बघा, आता वरती जे म्हटलं ना आपण कम्युनिकेबल डिझीज, आता ह्या कम्युनिकेबल डिझीज मध्ये काही कशा असतील? कॉन्टेजियस डिझीज. म्हणजेच काय? फॉर एक्झाम्पल व्हायरस. आणि व्हायरसेस मध्ये फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया एड्स. एड्स कसा आहे? तो जर का सेक्शुअल इंटरकोर्स झाला आणि सेक्शुअल टू सेक्शुअल जर का कॉन्टॅक्ट झाला तर तो काय होणार? ट्रान्समिट होणार. होईल का ते? मग आता जे नॉन कॉन्टेजियस डिझीज आहे तर ते कॉन्टॅक्ट थ्रू होणारच नाही. बरं आहे की नाही? कॉन्टॅक्ट थ्रू ते ट्रान्समिट होतील का? नाही. यास, शिवकन्या दुगाने सर जेनेटिक असतील का? कुठले? कॉन्टेजियस, नॉन कॉन्टेजियस? नॉन कॉन्टेजियस. यस, जेनेटिक मध्ये येऊ शकतात ते, पण त्याला एक आपण याच्यामध्ये कंजेनायटल मध्ये आपण ते कन्सिडर करू शकतो. ओके. देन नंतर ह्या ह्युमन हेल्थ अँड डिझीज मध्ये आपण डेफिनेशन बघणार आहोत. अँटीजन. आता व्हॉट इज मीन बाय द अँटीजन? बऱ्याच वेळेस आपण ही जी डेफिनेशन आहे म्हणजे ही जी टर्म आहे ती टर्म डिफाईन केलेली आहे. बरोबर आहे की नाही? व्हॉट इज अँटीजन? सांगा, अँटीजन म्हणजे काय? Yes, any foreign particle which invaded into the body is nothing but the antigen. Correct. Santosh, correct. Sumnath, correct.
Gitanjali, correct. Snehal. What is antigen? Antigen is nothing but any foreign particles which is invaded into the body. आता इन्व्हेडेड इनटू द बॉडी, पण तो काय करणार आहे, आतमध्ये बॉडीमध्ये गेल्यानंतर तो काय करणार आहे की आपली जी काही इम्युनिटी आहे तर त्या इम्युनॉलॉजिकल रिस्पॉन्सेस जे असतील तर त्या इम्युनॉलॉजिकल रिस्पॉन्सेसला तो काय करणार, स्टिम्युलेट करणार. आणि एखादा फॉरेन पार्टिकल जर का आपल्या शरीरामध्ये गेला नाही आणि तो आपल्या इम्युनॉलॉजिकल सिस्टीमला जर का तो ऍक्टिव्हेट करत नसेल तर तो अँटीजन म्हणून ऍक्ट होणार नाही. बरोबर. म्हणजे एनी फॉरेन पार्टिकल, म्हणजे समजा कुठलेही फॉरेन पार्टिकल असतील जे आपल्या शरीरामध्ये गेले आणि आपल्या इम्युनिटी सोबत जर का ते काही इंटरॅक्शन दाखवत नसेल तर दॅट इज नॉट अ अँटीजन. म्हणजे टोटल डेफिनेशन जर का आपण जर का याला डिफाईन केलं तर कशी होते बघा. एनी फॉरेन सबस्टन्स, एनी फॉरेन substances or particles which are invading into the body and capable of stimulating an immune response is called as antigen. ओके. काय म्हटलं अँटीजन? एनी फॉरेन सबस्टन्सेस, काय म्हटलं, एनी फॉरेन सबस्टन्सेस or particles which are invaded into the body and capable of stimulating an immune response is called as antigen. प्रतीक्षा दराडे म्हणते द फॉरेन पार्टिकल विच अटॅक अवर इम्युन सिस्टीम इज नथिंग बट द अँटीजन. यस, त्याला पण ती पण आपण डायरेक्टली सोप्या भाषेमध्ये आपण म्हणू शकतो. वाटलं तर लिहून घ्या सोप्या भाषेमध्ये. द फॉरेन पार्टिकल्स विच अटॅक अवर इम्युन सिस्टीम इज नथिंग बट द अँटीजन. बरोबर आहे. Any foreign pathogen which affect our immune system is called as antigen. Yes, write up केलं. Then नंतर आहे antibody. Anti means against the body means pathogen. आता या ठिकाणी बॉडी म्हणजेच काय, पॅथोजन. आता अँटीबॉडी म्हणजेच काय, असे काही प्रकारचे प्रोटीन्स असतील किंवा केमिकल्स असतील जे केमिकल्स आपली इम्युन सिस्टीम काय करते, ती प्रोड्यूस करते इन रिस्पॉन्स टू अँटीजन आर कॉल्ड ॲज अँटीबॉडीज. यस नेहल, करेक्ट. अँटीबॉडीज आर नथिंग बट द इम्युनोग्लोब्युलिन्स. इम्युनो म्हणजेच काय, जे काही इम्युन सिस्टीम आहे ते इम्युन सिस्टीम काय करते, ग्लोब्युलिन्स म्हणजे प्रोटीन्स. ग्लोब्युलिन्स आर द टाइप्स ऑफ प्रोटीन्स जे प्रोड्यूस करते, दॅट आर नथिंग बट द अँटीबॉडीज. अँटीबॉडीजला आपण आणखी काय म्हणतो, आपण इम्युनोग्लोब्युलिन्स. त्याला रिप्रेझेंट केलं जातं आयजी. कशाने, आयजी न रिप्रेझेंट केलं जातं. देन व्हॉट इज मीन बाय द अँटीबॉडी? The protective chemical produced by immune cells in response to antigens are called as antibody. Yes, Kiran Katkade, it is a Y-shaped structure.
हे जे अँटीबॉडीज आहेत ह्या अँटीबॉडीजचे वेगवेगळे टाइप्स आहेत. किती टाइप्स असतात त्याचे? 5 टाइप्स असतात. मागे तुम्हाला सांगितलं होतं जी मेड ध्यानात ठेवायचं. जी मेड, IgG, then IgM, then IgA, then IgD, then IgE. These are the 5 types of antibodies. Yes. आपण IgA कुठे बघितलं होतं? Where we have seen the IgA. IgA antibodies where we have seen. Yes, Santosh, correct. We have seen it in saliva. सलायवा मध्ये IgA अँटीबॉडीज असतात. मीन्स जे काही सिक्रेटरी प्रोडक्ट्स आहेत तर त्या सिक्रेटरी प्रोडक्ट्स मध्ये IgA अँटीबॉडीज प्रेझेंट असतात. आणि IgG अँटीबॉडी जे आहेत, IgG अँटीबॉडीज आर ट्रान्सफर्ड थ्रू द प्लासेंटा. म्हणजेच मदर टू द फिटस जे काही अँटीबॉडी जे ट्रान्सफर होतात तर ते असतात IgG. यस, हे 2 महत्वाचे. बाकीचे जे आहेत ना IgM, IgD आणि IgE हे ज्यावेळेस एखादं इन्फेक्शन होणार आहे तर त्या इन्फेक्शन मध्ये हे इन्व्हॉल्व होतात. ओके, चला आता आपण ह्या काय बघितल्यात? आपण डेफिनेशन बघितलेलं आहे. शेवटचा फक्त एक पॉइंट म्हणजे काय डिफाईन करूया की या ठिकाणी काय होतंय की ज्या वेळेस एखादा डिझीज असेल, डिझीज झाल्यानंतर काही मायक्रो ऑर्गॅनिझम काय करतायत की स्वतःमध्ये चेंजेस घडून आणतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस, तर तो काय करताय? स्वतःमध्ये काय करतोय? चेंजेस घडून आणतोय आणि त्याला आपण काय म्हणतो? रेजिस्टन्स डेव्हलप म्हणतो. बरोबर की नाही? यस, म्हणजेच काही मायक्रो ऑर्गॅनिझम काय करतात? रेजिस्टन्स डेव्हलप करतात. म्हणजेच काय होतंय? आपली जी काही डिफेन्स मेकॅनिझम आहे, डिफेन्स सिस्टीम आहे, तर ती डिफेन्स सिस्टीम त्या पॅथोजन वरती अटॅक करत नाही. मग अटॅक करत नाही म्हणजे त्या पॅथोजनने काय केलं? रेजिस्टन्स डेव्हलप केलं. मग ह्या चॅप्टर मध्ये आपण ह्या टर्मिनॉलॉजीला सुद्धा बघणार आहोत. दॅट इज रेजिस्टन्स. अँड व्हॉट इज मीन बाय द रेजिस्टन्स? Resistance, it is the ability to prevent the damage or disease through our defense mechanism is called as resistance. Abhijit Dayal says more complex genetic variation. हे मध्ये काय आलं अभिजित? more complex genetic variation. बघा इथं रेजिस्टन्स म्हणजे काय? इट इज द ॲबिलिटी टू प्रिव्हेंट द डॅमेज ऑर डिझीज थ्रू अवर डिफेन्स मेकॅनिझम इज कॉल्ड ॲज रेजिस्टन्स. ओके, तर रेजिस्टन्स ह्युमन बॉडीमध्ये पण रेजिस्टन्स डेव्हलप होऊ शकतो आणि रेजिस्टन्स जो आहे तो फॉरेन पॅथोजन मध्ये सुद्धा डेव्हलप होऊ शकतो. ओके, आतापर्यंत आपण ह्या चॅप्टरशी रिलेटेड असणाऱ्या फक्त डेफिनेशन बघितल्यात. बरं आहे की नाही? Yes or no? आणखी 2 डेफिनेशन बघा. एक आहे इटिओलॉजी, एक आहे इटिओलॉजी. अगेन्स्ट लॉजी मीन्स स्टडी. लॉजी मीन्स स्टडी. द स्टडी ऑफ डिजीज. द स्टडी ऑफ disease is called etiology. Study of disease is called as etiology. And then nosology. Nosology म्हणजेच काय की study of classification of disease is called nosology.
इम्युनोलॉजी या डेफिनेशन सुद्धा लिहून घ्या. ओके. आता इम्युनॉलॉजी जी आहे ह्या इम्युनॉलॉजी मध्ये आपल्याला डिटेल मध्ये स्टडी करायचं आहे. म्हणजे नेक्स्ट जो कन्सेप्ट आहे आपला तो आहे इम्युनिटी आणि इम्युनॉलॉजी. मग इम्युनिटी आणि इम्युनॉलॉजी मध्ये त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे इनेट इम्युनिटी आणि ॲक्वायर्ड इम्युनिटी. चला एक ओव्हरव्ह्यू करूया आपण. डेफिनेशन कुठल्या कुठल्या बघितल्यात आहेत त्या. जस्ट फायनल ह्युमन हेल्थ अँड डिजीज या चॅप्टर मध्ये पहिलं काय डेफिनेशन बघितलं आपण. हेल्थ. व्हॉट इज हेल्थ? हेल्थ इज डिफाइंड ॲज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग अँड नॉट मेअरली बाय अन अब्सेन्स ऑफ एनी इन्फॉर्मिटी ऑर डिजीज. तर हे जे काही हेल्थ आहे हे हेल्थ मेंटेन करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, काही प्रॅक्टिसेस फॉलो करावं लागतील. त्यामध्ये वी हॅव टू कंझ्युम द हायजिनिक अँड बॅलन्स डाईट. वी हॅव टू कंझ्युम द क्लीन वॉटर. Then we have to do regular physical exercise. There should be proper knowledge about the disease, how they are spread, whether they are communicable or non-communicable, whether they are transferable or non-transferable. ते जेनेटिक आहे की अक्वायर्ड आहे, कसे आहे त्याबद्दल आपल्याला थोडं तरी त्यामध्ये इन्फॉर्मेशन माहिती असलं पाहिजे. Then what is meant by the hygiene? Hygiene is nothing but a study of health is a hygiene which aims at preserving, maintaining and improving the health of an individual. Or the things that is very important to maintain the good and healthy and the personal life is called as a hygiene. And what is meant by the immunity? Immunity is nothing but it is the general ability of a body to recognize, neutralize or destroy and eliminate the foreign substances of a particular infection or a disease is called as immunity. Yes. Then immune system, the system which protect us from the various infection agent is called as immune system. Then we have seen the definition of immunology. Immunology, it is a branch of science which deals with the study of immune system or immune response is called as immunology. Then we have seen the definition of congenital disease. Congenital disease म्हणजेच काय? These are the anatomical or physiological abnormalities which are present from the birth are called as congenital disease. For example, congenital heart disease. Then acquired disease. This disease which develops after the birth are called as a acquired disease. आणि ते कसे असतात? कम्युनिकेबल असतात किंवा नॉन कम्युनिकेबल असतात. बरोबर की नाही? जस्ट एक मिनिट थांबा. काय कम्युनिकेबल डिजीज? कम्युनिकेबल डिजीज म्हणजे काय? दीज आर द डिजीज स्प्रेड इन कम्युनिटी थ्रू द कम्युनिटी विच आर caused by the viruses, bacteria, then rickettsia. आता गीतांजलीने नंतर भक्तीने विचारलं होतं व्हॉट इज मीन बाय द रिकेशिया. रिकेशिया म्हणजे काय? हे वन ऑफ द टाइप ऑफ बॅक्टेरिया आहे. ओके. म्हणजे एक जीनस आहे, तो बॅक्टेरिया मधला एक जीनस आहे आणि त्याच्यात रूपात काय होतात? वेगवेगळे इन्फेक्शन होऊ शकतात. बरोबर की नाही? ग्राम निगेटिव्हच्या कॅटेगरीमध्ये येतो तो. देन फंगाय, देन प्रोटोझोआ, देन वेगवेगळे वर्म्स याच्या थ्रू काय होणार? आजार होत असेल तर त्याला म्हटलं जातं कम्युनिकेबल डिजीज. दुसरं आहे नॉन कम्युनिकेबल डिजीज. These diseases remain or confined to the person who develops them and not spread to another person. म्हणजे ते एखाद्या पर्टिक्युलर पर्सन मध्ये प्रेझेंट असतो तर तो दुसऱ्या पर्सन मध्ये स्प्रेड होत नाही. त्याला आपण काय म्हणतो? नॉन कम्युनिकेबल डिजीज. एक्झाम्पल इज डायबिटीज अँड गॉयटर. Then antigen. What is meant by the antigen? Antigen means any foreign pathogen or substances which invade into the body and capable of stimulating the immune response is called as antigen. आणि ह्या अँटीजनच्या विरुद्ध काय होतात? अँटीबॉडीज प्रोड्यूस होतात. बरोबर की नाही? Now what is antibodies? Antibodies are also called as immunoglobulins. These are nothing but the protective chemical produced
बाय इम्युन सेल. जे काही लिम्फोसाइटिक सेल्स असतात ते लिम्फोसाइटिक सेल हे प्रोड्यूस करतात. मीन्स द प्रोटेक्टिव्ह केमिकल प्रोड्यूस बाय द इम्युन सेल इन रिस्पॉन्स टू द अँटीजन आर कॉल्ड ॲज अँटीबॉडीज. आणि ते जनरली काय असतात, ऑल इम्युनोग्लोब्युलिन्स आर प्रोटीन्स इन नेचर. म्हणजे ते केमिकल्स म्हणजेच काय आहे, प्रोटीन्स आहेत. आणि त्याचे वेगवेगळे टाइप्स आहेत. किती टाइप्स आहेत, 5 टाइप्स आहेत. दॅट इज IgG अँटीबॉडीज, IgM अँटीबॉडीज, IgA अँटीबॉडीज, IgD अँटीबॉडीज अँड IgA अँटीबॉडीज. आणि जी लास्ट डेफिनेशन आहे दॅट इज रेजिस्टन्स. दॅट इज इट इज द ॲबिलिटी टू प्रिव्हेंट दी डॅमेज ऑर डिझीज थ्रू अवर डिफेन्स मेकॅनिझम. म्हणजे आपली डिफेन्स मेकॅनिझम आपल्या शरीराला डॅमेज होऊ शकत नाही, एखाद्या ऑर्गनला डॅमेज होऊ शकत नाही किंवा डिझीज होऊ शकत नाही. ती जी ॲबिलिटी असते आपल्या डिफेन्स सिस्टीमची त्याला आपलं काय म्हटलं जातं, रेजिस्टन्स म्हटलं जातं. किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये रेजिस्टन्स कन्सिडर केलं तर मायक्रो ऑर्गॅनिझम काय करतील, त्यांच्यावरती एखादा केमिकल आहे तर ते म्हणजेच एखादी अँटीबायोटिक जर का आपण दिली तर त्याच्या थ्रू ते किल होणार नाही, मरणार नाही. म्हणजे त्यांच्यामध्ये काय झालं, रेजिस्टन्स डेव्हलप झाला. देन जनरल 2 डेफिनेशन आहेत, इटिओलॉजी आणि नोसोलॉजी. इटिओलॉजी द स्टडी ऑफ डिझीज इज कॉल्ड ॲज अ इटिओलॉजी अँड नोसोलॉजी म्हणजे काय, द स्टडी ऑफ क्लासिफिकेशन ऑफ डिझीज इज कॉल्ड ॲज अ नोसोलॉजी. ओके, अशा प्रकारे हे जनरल इंट्रोडक्शन आहे ह्युमन हेल्थ अँड डिझीज. तर त्याच्यामधले फक्त आपण काही डेफिनेशन आहे त्या डेफिनेशन बघितल्यात. नेक्स्ट कन्सेप्ट जो आहे तो कन्सेप्ट आहे आपला इम्युनॉलॉजी. त्यामध्ये आपण बघणार आहोत डिटेलमध्ये व्हॉट इज इम्युनिटी आणि बॉडी कशी रिस्पॉन्स देते. ओके, सो तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांसोबत शेअर करू शकता. बाय बाय टू एव्हरीवन.